अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चेद्वारे या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आमच्या शाहूवाडी तालुक्याच्या पोलीस ठाण्याची इमारत आणि यामध्ये असलेल्या असंख्य अडचणी आणि याची मोडकसलेली इमारत आणि त्याच्यामुळे होणारा पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास या बाबतीमध्ये आम्ही अनेक वेळा इथं आवाज उठवलेला आहे। अध्यक्ष महोदय, या शाहूवाडी पोलीस ठाण्याला एक चांगली सुसज्ज इमारत असावी यासाठी अनेक प्रयत्न केले। 2007 सालापासून या ठिकाणी आमचा पाठपुरावा सुरू आहे, पण अद्याप या इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही। अध्यक्ष महोदय, आपण बघितलं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये अगदी हाकेच्या अंतरावरती तहसील कार्यालय त्याची इमारत सुसज्ज आहे। पलीकडच्या बाजूला पंचायत समितीची इमारत आहे, ती चांगल्या पद्धतीने बांधली गेलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमचा पोलीस अधिकारी, आमचा पोलीस कर्मचारी, ज्यामध्ये अनेक महिला सुद्धा आहेत, या महिलांना, या पोलीस कर्मचाऱ्यांना, तिथल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आवश्यक अशी इमारत आपण देऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तो परिसर बघितला तर त्या आवारामध्ये ड्रेनेजची सुद्धा व्यवस्था नाही, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याला सुद्धा त्यात मोठा धोका आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आज या माध्यमातून आम्हाला इथं हा प्रश्न इथं आम्हाला इथं करायची गरज भासली होण्यासाठीच या विषयावरती आम्ही अनेक वेळा प्रश्न विचारले गेले आहेत, तारांकित प्रश्न केले गेलेत, पण अद्याप अध्यक्ष महोदय या इमारतीचा जो काय आपल्या नवीन DSR प्रमाणे प्रस्ताव इकडे शासनाने यायला पाहिजे होता तो आलेला नाही आणि त्याच्यामुळे याची प्रशासकीय मंजुरी थांबली। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमची एवढीच अपेक्षा आहे की या शासकीय इमारती आहेत आणि खास करून पोलीस खात्याचे आहेत। आज आपल्या पोलिसाला बळ देणं गरजेचं आहे। पोलीस आपला अधिकारी त्याला जर कार्यालय चांगलं दिलं नाही तर तो कसं काम करणार अध्यक्ष महोदय? आणि त्याच्या स्टाफमध्ये जवळपास 50 लोकांचा स्टाफ एखाद्या तालुक्याला असतो आणि ह्या स्टाफसाठी आपल्याला केलं पाहिजे। अशा प्रकारची आम्हाला अतिशय खंत वाटते की अशा प्रकारच्या ह्या शासकीय इमारतीच्या कामाला आम्हाला पाठपुरावा लागतो। अध्यक्ष महोदय, या इमारती बाबतीमध्ये मला या ठिकाणी मंत्री एवढाच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या मागच्या टर्मला मी आमदार नव्हतो, पण त्याच्या पहिल्या टर्ममध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या माध्यमातून याला उत्तर मिळू शकलं नाही। आमची या ठिकाणी या सरकारमधल्या एक कर्तबगार मंत्री आमच्या सन्माननीय शिंदे साहेबांच्याकडनं आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत। त्यांना मला एवढा प्रश्न विचारायचा आहे, या इमारतीचा पोलीस ठाण्याच्या जो नवीन DSR प्रमाणे जो प्रस्ताव आहे जवळपास 1,55,00,000 हा तात्काळ आपण या ठिकाणी मागून घेऊन त्याला प्रशासकीय मंजुरी देणार आहात का? आणि दुसरा अध्यक्ष मध्ये या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे, या माध्यमातून याची प्रशासकीय मंजुरी देऊन किती दिवसामध्ये आपण या इमारतीचं टेंडर फ्लॅश करणार याचं मला त्यांनी उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, अर्ध्या तास चर्चेच्या आयुधाच्या माध्यमातून माननीय सदस्य सत्यजित पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला, वारंवार सन्माननीय सदस्यांनी हा विविध आयुधांच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष 2007 सालापासून केलंय। वेगवेगळ्या माध्यमातून निधी 20 लाखाचा निधी सुद्धा त्यासाठी उपलब्ध झाला होता, तो पण खर्चित न झाल्यामुळे तो परत आलेला आहे आणि म्हणून आता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी त्याचा DSR बदली झाला असल्या कारणानं आपण आता तातडीनं त्याचा अंदाजपत्रक मागवलेला आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आजच याचा प्रस्ताव देखील शासनाकडे प्राप्त झालेला आहे आणि 1,92,68,574 रुपयाचा हा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला असून पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ACS कडे येणाऱ्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात येतील आणि तातडीने लगेच त्याच्यामध्ये टेंडर देखील फ्लॅश करता येईल। आणि म्हणून या अतिशय अल्प कालावधीमध्ये त्यांनी केलेला प्रयत्न, सातत्याने केलेला पाठपुरावा निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून शाहूवाडी येथे 1 वर्षभराच्या आत अतिशय प्रगतीने त्या पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पोलीस विभाग, गृह विभाग हे काम करेल आणि त्याला मंजुरी देईल। अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचे आभार मानतो। हा प्रश्न अनेक वर्ष रखडला होता आणि आपल्या दरवेळीच्या आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे हा प्रश्न आपण इथं निकाल काढलेला आहे। मी तुम्हाला धन्यवाद देतो।